सवंगडे निघून गेल्यानंतर ना मला खरं तर एकाकी झाल्यासारखं वाटतंय. आणि मला दुसरी अशी भावना आहे की माझी मोठी परीक्षा सुरू आहे की काय. समोर एक बँकेचे ऑफिसर आहे, समोर मुख्याध्यापक आहेत, समोर एक गोवा मेडिकलचे शिकलेले MBBS आहेत आणि मी गाववाड्यातला मनुष्य. त्याच्यामुळे अर्जुनाशी साधारण अवस्था होते तशी साधारण अवस्था माझी झाली. त्याच्यामुळे 2-3 मिनिटं लागतील. आणि कुठच्याही गावातल्या मनुष्याला तो जेव्हा बोलायला उभा राहतो, शहरात जातो, तेव्हा ना तो चाचपतो पहिल्यांदा. त्याच्या लक्षातच येत नाही आपण काय बोलतो. मला आठवतं मी BAMS केल्यानंतर जेव्हा मुंबईत गेलो होतो, SD ने गेलो होतो आणि चिपळूण आल्यानंतर मी मन्या फरांजपे माझ्या बाजूला होता, त्याला विचारलं तो अंधेरीचा. म्हटलं म्हणे आली का रे मुंबईत, लाईट जास्त दिसत आहेत. म्हटलं कसं, लाखो दिवे पेटल्यानंतर कसं वाटेल ना तशी मुंबई असणार, लक्षात ठेव. आता खाली दिवे बघतोय ते हजारो आहे. मी जेव्हा नेदरलँडला गेलो तेव्हा मला पुन्हा प्रश्न हाच पडला होता की तो देश आपल्यापेक्षा कसा पुढे असेल, तो देश कसा असेल. आणि मी जेव्हा आलो नेदरलँडवर तेव्हा मला माझ्या मानसीने प्रश्न विचारला होता, बाबा नेदरलँडवर काय बघून आलास. म्हटलं काही नाही मानसी, तो देश आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहे, हे म्हटलं मी बघून आलो. ते म्हटले ठरवलंयस काय. ते म्हणाले ठरवलंय हे आपल्याला त्यांच्या 100 वर्ष पुढे जायचं आहे, पुढच्या 100 वर्षामध्ये. आणि हे बदल कोण घडवू शकतं, तर मला असं वाटतं 2 गोष्टी हे बदल घडवू शकतात. एक शाळेचा शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातले धुरीण. म्हणून हा एक खूप चांगला योगायोग आहे असं मी समजतो. आणि मला मगापासून तो मास्तर शब्द ना खूप आवडला. खरं तर सरने ना खरा घोटाळा केला आपल्या देशात सरांनी. बरोबर आहे, ते सराचे जे मास्तर जर आलो ना त्याची खाली आणखी गुरुजी स्तर असतो, पण मास्तर हा मास्तर असतो. सगळे गुरुकुलवाले जे आहेत ना, एकतर ते गुरुजी म्हणतात किंवा मास्तर म्हणतात. आणि गुरुचं नाव घेत असताना ते कानाला हात लावतात. मला पहिल्यांदा हे समजायचंच नाही की कानाला हात का लावतात. ते म्हणतात ते गुरुचं नाव तोंडाने घेणं हा एका अर्थाने गुन्हा आहे, म्हणून ती माफी मागण्यासाठी ते आहे. त्याच्यामुळे एका शिक्षकाच्या स्मरणार्थ चालणाऱ्या व्याख्यानमालेसाठी एका शिक्षकाच्या मुलाने बोलणं हे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे असं मला वाटतं. माझे बाबा हायस्कूलला शिक्षक होते. माझे बाबा मराठी शिकवायचे, संस्कृत शिकवायचे. मराठी संस्कृत तर शिकवायचेच, पण मला माझे बाबा आठवतात एवढ्याचसाठी, टॉवेलाची समजा मी धुवून जर लावला असेल सुकत घालायला आणि त्याचे कोपरे जर जोडलेले नसतील तर ते मला सांगायचे प्रसाद टॉवेल झटक, त्याच्या सगळ्या सुरकुत्या काढ आणि त्या कोपरे आहेत ना दोन्ही ते बरोबर जुळले पाहिजे. मी बाबांना विचारायचो, बाबा काय फरक पडणार आहे, टॉवेल सुकणार ना. ते म्हणाले आयुष्याकडे तू जर या नजरेने बघायला सुरुवात केली, सुकणार ना, होणार ना, काय फरक पडणार आहे, तर आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. फरक जर खराच पडायचा असेल तर मी सांगतो ते ऐक. आणि मला असं वाटतं सध्याच्या युगामध्ये असं सांगणारा बाप कमी होत चाललाय. प्रॉब्लेम तिथे आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा बाप चांगला कसा करता येईल. एकदा कुसुमाग्रज असं म्हणाले होते, समाज बिघडत नाही, बिघडतो बाप. ते पुढे जाऊन असं म्हणाले होते, मी बाप केवळ जेनेटिक अर्थाने म्हणत नाहीये, मी बाप सामाजिक अर्थाने म्हणतोय. समाजामध्ये ज्याच्या पायाला हात लावावा अशी लोकच शिल्लक नाहीये. ती लोक निर्माण कशात नव्हती. मला नाही वाटत कॅसिनो संस्कृतीतून ती निर्माण होती. मला नाही वाटत समुद्र किनाऱ्यावरच्या दंग्या धोक्यांमध्ये निर्माण होती. मला असं वाटतं पुन्हा एकदा देवळाच्या संस्कृतीने निर्माण होती. फक्त देवळाला गणित भूमितीची तोड द्यायची गरज आहे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. म्हणजे देवळाचा कळस एवढा उंच असेल त्याच्यापेक्षा विज्ञानाचा कळस भविष्यामध्ये उंच होणं ही आपल्या देशाची गरज आहे असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर प्रयत्न करायचे तर 2 पर्याय आहेत. एक तर जसा शेतकरी काही पेरणी करतो, लावणी करतो, तसं विचाराची पेरणी आणि विचाराची लावणी करता येईल का. व्याख्यानमालेचा एक हेतू तो आहे असं मला वाटतं की काहीतरी वेगळं सांगावं. आणि वेगळं सांगणारा मी कोण. मला हर्षदाने एकदा कधीतरी विचारलं होतं, तू जाऊन हर्षदा म्हणजे माझी बायको, तिनं मला विचारलं, प्रसाद तू जाऊन रोज बोलतोस ना, काय बोलतोस.
मी म्हटलं काय नाही हर्षदा, कोणी मी घरात जे बोलतो तेच बोलतो म्हटलं. आणि तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे घरात बोलता तेच समाज बोलत असतो. तुम्ही जे घरात ऐकता तेच समाज ऐकत असतो. आणि या समाज बिघडतो असा मी जेव्हा म्हणतो त्या घरं बिघडलेली असतात. त्याच्यामुळे हे सुशिक्षितपणाचं प्रमाण जर भविष्यात जर वाढायचं जर झालं, आता आपल्या देशामध्ये 9% एवढा ग्रॅज्युएशनचा रेट आहे. म्हणजे एकूण 100 लोकांचा आपण जर विचार जर केला तर केवळ 9% लोक ग्रॅज्युएशन पर्यंत शिकतात. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा 91% लोक ग्रॅज्युएशन पर्यंत शिकत नाही. माझं प्रामाणिक म्हणणं आहे, हे प्रमाण जर 90% गेलं, ते जपानमध्ये आहे, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये आहे, तर मी तुम्हाला खात्री सांगू, राजकीय व्यवस्थेवर एका अर्थाने सुशिक्षित व्यवस्थेचा आणि मतदारांचा दबाव तयार होईल. आणि चांगली लोकशाही ती जेव्हा दंडुकेशाहीपेक्षा विद्वान लोकांचा दबाव तयार होईल, तो सोन्याचा दिवस. आपला देश हळूहळू त्या दिशेने जावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. सगळे जर सुशिक्षित जर झाले, सगळे जर विज्ञाननिष्ठ विचार करणारे जर झाले, तर मला असं वाटतं तो सोन्याचा दिवस. आज तेच मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. मला आठवतं एकदा हर्षदा, मी आणि मानसी, माझ्या डोक्यात पुढचं भाषण तयार नाहीये, हे रेडी टू यूज नाहीये, हे स्विगी किंवा झोमॅटो नाहीये की ऑर्डर केली त्यांनी आलं. हे मगाशी मी स्टाफ रूम मध्ये बसलो होतो आणि कोणीतरी मला सांगितलं जरा गोड खाता तर खाऊन घ्या की, म्हटलं त्याच्यामुळे बोलण्यात काही फरक पडणार नाही. डॉक्टरचा डोसा कडूच असतो आणि इंजेक्शन हे दुखलंच पाहिजे. आणि लसीनंतर ताप आला तर आम्ही असं समजतो इम्युनिटी इंटॅक्ट आहे. म्हणजे कोविशिल्डची लस दिली आणि ताप आला नाही तर ओळखा इम्युनिटीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या लस दिली आणि जर ताप आला तर ओळखा चांगलं आहे. त्याच्यात थोडंसं दुखलं, थोडासा ताप आला आज संध्याकाळपर्यंत मानसिक, तर दोष मला देऊ नका. ज्याने बोलवलंय ते टीजीएसपीचे इथे बसलेले आहेत, बरोबर आहे. अरुण सरला सांगा की बाबा ह्या माणसाला बोलवलं आणि ताप जास्त आला. आम्ही शांतादुर्गेच्या देवळात गेलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे शांतादुर्गेच्या देवळात एक कार्यक्रम असतो, आरशावर सूर्यकिरण घेतात आणि ती देवीच्या चेहऱ्यावर टाकतात. मी बसलो होतो, हर्षदा बसले होते, आम्ही दोघे डॉक्टर. ती माझ्यापेक्षा जास्त शहाणी म्हणजे बऱ्या अर्थाने शहाणी आम्ही, नाहीतर बरेचदा महिला मला सांगतात की डॉक्टरांना तुम्हाला काही शहाण म्हणतात म्हणजे ते टोमणा नाही ना, तो टोमणा नाही. ती 10वीच्या गुणवत्ता यादीत आली होती, तिला 4थीची स्कॉलरशिप होती, 7वीची होती, 10वीची होती आणि जयंत नारळीकरांची गणित प्रज्ञाही होती. आणि मला नेहमी असं वाटतं अशी बायको जेव्हा असते ना तेव्हाच भगीरथ सुरू होतं, अन्यथा भगीरथ नाही सुरू होणार. नाही तर रोज ना टॉमॅटो खराब आणलेस, भेंडी आणायची तुला प्रसाद समजत नाही, कोथिंबीर फुलटी आणायची असते तू खूप मोठी आणलीस, ही डिबेट आमच्या घरामध्ये होत नाही. आणि मला असं वाटतं ज्यांच्या घरामध्ये खाद्यापेक्षा ज्ञानाची डिबेट होईल ना त्या घरात भविष्यामध्ये ज्ञानेश्वर जन्माला येईल. मासे मटण खाऊन, अमुक खाऊन, तमुक खाऊन आणि अभ्यासाला जर पोषक वातावरण नसेल तर पुढची पिढी अभ्यास नाही होणार, ती चैनीची होईल, मौजेची होईल. आता ते वाटतंय असं मला वाटतंय. तेव्हा प्रकाश पडल्यानंतर देवी एकदम चमकली. मला हर्षदा म्हणाली प्रसाद बघ दैवी आहे ना. बाजूला बसली होती मानसी, ती होती तेव्हा 5वी 6वी. तेव्हा ती आईला विचारते अगं आई दैवी कसं, प्रकाशाचा खेळ आहे. हर्षदाने विचारलं प्रसाद तुझं म्हणणं काय. म्हटलं तुझी बाजू घेणार नाही, मानसीची बाजू घेणार नाही. फक्त मला एक बरं वाटलं आपली पुढची पिढी वेगळा विचार करणारी आहे. म्हणजे तू वयाच्या 54व्या वर्षी तुला तो प्रकाशाचा खेळ न वाटता तुला ते दैवी वाटलं पाहिजे आणि 6वीतल्या मुलीला तो प्रकाशाचा खेळ वाटला पाहिजे. सी.व्ही. रमण जेव्हा प्रदेशामध्ये गेले तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला, तो एवढा मोठा समुद्र निळाका दिसतो, निळाशारका दिसतो आणि प्रकाशाच्या विकिरणाचा सिद्धांत त्यांच्या डोक्यात त्यावेळेपासून होता, नंतर तो कदाचित प्रगट झाला असेल. त्याचे आपण अशा प्रकारचं कंडिसिव्ह वातावरण शाळेमध्ये, समाजामध्ये आणि देशामध्ये जर निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये ताकद प्रचंड आहे. आपल्या देशामध्ये बौद्धिक ताकद खूप आहे. फक्त आपली बुद्धिमत्ता मिसगायडेड आहे. आपली बुद्धिमत्तेला गायडन्स मिळालेला नाही. आणि तो जर गायडन्स आपण जर देऊ शकलो, आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी बरेचदा कुठच्याही गावात गेल्यानंतर मी अंगणवाडीच्या मुलांना भेटतो आणि त्यांना विचारतो तुमचे प्रश्न काय आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, तुम्हाला जेव्हा वाटेल की गावाच्या विकासाचा विचार करायचा आहे तेव्हा गावाच्या अंगणवाडीत चला. बँकवाले आज मला बरं वाटलं सकाळी
मी तिसरीच्या वर्गात गेलो होतो आणि तिथे संस्कृतचे श्लोक भगवद्गीतेतला 12वा अध्याय मुलं जेव्हा एका तालासुरात म्हणत होती, मला असं वाटतं आज जर मी काही शिकलो असेल तर हे शिकलो, गोव्यामध्ये कोणीतरी संस्कृतचे श्लोक कानपूरमध्ये पाठ करतंय आणि कोणीतरी येऊन शिक्षक शिकवतोय. आजच्या माझ्यासाठी तो सोन्याचा क्षण आहे. तो मला मंतव्याला वेळ असतो, खूपच मंतव्य. सगळी मुलं तालासुरात म्हणत होती. मी आईला एकदा विचारलं होतं, आई हा देव करत असतो का? कारण तेव्हा ती महिंद स्तोत्र पाठ करून घ्यायची, ते अथर्वशीर्ष पाठ करून घ्यायची, ते अख्खं विष्णू सहस्त्रनाम आईने सांगितलं होतं पाठ कर म्हणून, जमतं काय बघ. माझी आई 4थी पर्यंत शिकलेली. तेव्हा मी आईला एकदा विचारलं होतं ह्याचा काही खरंच उपयोग आहे? तेव्हा ती म्हणाली प्रसाद उपयोग आहे की नाही मला माहित नाही, पण तुला जेव्हा उपयोग होईल ना तेव्हा मी नसेल हे लक्षात ठेव. आज माझ्या ना ते लक्षात येतं. म्हणजे मला पुन्हा एकदा ना ते संस्कृत ऐकताना माझी आई बाजूला बसते आणि ती मला संथा देते, माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी अरुण साहेबांना म्हटलं सर घरा जातो रेकॉर्ड करून येतो. मला असं वाटतं शिक्षणामध्ये शिकवणं ही प्रक्रिया तर एक आहेच, पण मला असं वाटतं संथेतून दिलेलं शिक्षण जे आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असं मला वाटतंय. ती जी शिक्षण पद्धती जी आहे तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्याच्यामुळे मला पदार्थ विज्ञान चांगलं शिकवायचं आहे, मला संस्कृत चांगलं शिकवायचं आहे, मला गणित चांगलं शिकवायचं आहे, मला मराठी चांगलं शिकवायचं आहे. हे सगळं जर करायचं झालं तर मला लोक विचारतात डॉक्टर तुला काय वाटतं की कोण कमी पडतं? इथे बहुसंख्य शिक्षक लोक आहेत म्हणून माफ करा, मला असं वाटतं मी शिक्षक म्हणून ना कमी पडतो. म्हणजे ज्या इंटेन्सिटीने शिकवलं पाहिजे त्या इंटेन्सिटीने आम्ही शिकवत नाही. म्हणजे मी टेक इट ग्रँटेड की ह्याला समजणार आणि ह्याला समजणार नाही. ते जेव्हा समजण्याचे लुकलुकणारे डोळे आहेत ना त्याच्यासारखा आणखी पुढचा पुरस्कार. म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही एकसामायिक समीकरण शिकवता, एक्स आणि वाय कंसाचा घन शिकवता आणि पहिल्या 4-5 मुलांना समजलं आणि मध्ये जे बसले होते ना त्यांना समजत नसतं आणि त्यांना जेव्हा समजतं आणि ते जेव्हा मान हलवतात, डोळे लुकलुकतात, मला असं वाटतं तो पुरस्कार सगळ्यात शेवटी महत्वाचा. आमच्या वर्गामध्ये विजय झांटे म्हणून होता BAMS ला, बिचारा गेला, लवकर गेला. अॅनाटॉमी शिकवताना आमचे अॅनाटॉमी सर त्याला विचारायचे विजय तुला समजलं का रे? आणि झालटे गाव म्हटलं की सिलेबस बदलायचा. बरोबर आहे, झालट्याला साधारण 3ला सांगावं लागायचं, पण तिसऱ्या वेळा समजायचं. पण आमचे डॉक्टर कोलवणकर सर म्हणून जे होते जे आम्हाला अॅनाटॉमी शिकवायचे ते त्याला समजेपर्यंत शिकवायचे. म्हणून मला असं वाटतं समजावून सांगणं याचा अर्थ समजावून सांगणं नाही. मी काय सांगतो समजतंय ना, दिस इज नॉट समजावून सांगणं. समजावून सांगणं याचा अर्थ समजावून समजावून सांगणं. म्हणजे त्याची बुद्धिमत्ता जर इथे असेल तर शिक्षकाने इथून इथे जाणं आणि समजावून सांगणं, आणि त्याची बुद्धिमत्ता जर इथे असेल तर ह्या बुद्धिमान शिक्षकाने समजावून समजावून सांगणं. मला असं वाटतं याचा अर्थ समजावून सांगणं आहे. आणि असं समजावून जेव्हा शिक्षक सांगतो तेव्हा त्या शिक्षकाला मुलं कधीच विसरत नाहीत. म्हणून मला कधी कधी असं वाटतं आपल्या देशामध्ये पु ल देशपांडेंचे चितळे मास्तर घालवले, बाकी काहीच नाहीये. तो चितळे मास्तर आम्हाला पुन्हा एकदा शोधायचा आहे की जीव तोडून शिकवणार. 8 शब्द म्हणजे 8 शब्द. त्याच्यातली एक नंदा प्रधान कशी कथा असेल किंवा दुसरी चितळे मास्तरांची एक कथा आहे ती मला खूप कथा आवडायची. एक दिवस ड्रॉइंगचे शिक्षक होते आणि त्यांनी काहीतरी सांगितलं, ते तुम्हाला आठवत असेल ना की घुरपड जाते आणि ते अमावास्या आहे. त्यांनी सांगितलं होतं तो सीन करायचा आहे आणि एक मुलगा खूप चांगलं चित्र काढतो, घुरपड काढतो, ते चढणारा सेटिंग काढतो. 10 मिनिटांत ते पुन्हा बघतात की कसं चाललंय काय चाललंय. चित्र तर खूप छान झालं होतं. नंतर पुन्हा येऊन ते बघतात तर तो काळ्या रंगाची क्रेयॉन पेन्सिल घेतो आणि त्या अख्ख्या चित्रावर काळं करून टाकतो. ते मास्तर विचारतात असं काय एवढे गुरुजी तुम्ही हे विसरलात, अमावास्येची रात्र होती म्हणाले. त्याच्यामुळे तेव्हा त्याला गप्पे सांगतात तू एक काम कर, तू आयुष्यात चित्रकार होऊ नको म्हणाले. झालास तर सचिव विचू काहीतरी होतं. त्याच्या मला हे IAS लोक मी जेव्हा बघतो ना तेव्हा मला तो सहज आठवतो की काळं करणारा क्रेयॉन करणारा पेन्सिल. त्यांना वास्तवाचा भान नाहीये, अति हुशार आहे. भविष्यात 2 प्रकारची मुलं आपल्या समोर असणार आहे असं मला वाटतं. एक अति हुशार, एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट, आपण कल्पनाच करू शकणार नाही, आणि एक एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट नाही पण ज्याला
कौशल्य येतं असं, मग त्याला पेंटिंग येत असेल, त्याला गाणं येत असेल, त्याला वाद्य येत असेल, त्याला कबड्डी येत असेल, त्याला खो खो येत असेल, त्याला मूर्तिकला येत असेल, त्याला झाडावर चढता येत असेल, त्याला वन्य प्राण्यांची माहिती मिळत असेल, मला असं वाटतं ही सगळी कसरत जी आहे ना दोन्हीकडची चालणारी, ती आपल्याला शाळा म्हणून करावी लागेल. म्हणजे अति हुशार विद्यार्थी आणि असं नका समजू हे अति हुशार विद्यार्थी आहेत ते एकदम सगळे MBBS होतात किंवा सगळेच नीट क्रॅक करतात असं काय होत नाही, किंवा हे अति सामान्य जे असतात ते असेच कुठेतरी गाव काढतात असंही होत नाही. कोणाचं नशीब कधी पालटेल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सर्वस्वी त्याला शिकवणं, म्हणजे मला आठवतं 7-8 वर्षापूर्वी रत्नागिरीतले 3 वकील ज्याने LLM केलेलं होतं ते 3ही वकील बुडून गेले. काय आलं होतं त्यांना? LLM केलेलं होतं, त्याच्या हुशारीच्या बाबतीत काय वाद नव्हता, उत्तम प्रॅक्टिस होती. ते पोहायला गेले होते, त्यांच्याबरोबरचे 2 सहकारी बुडत होते आणि 2 सहकारी बुडत असताना ते वाचवायला गेले, ते आलेच नाही. पण 3 वकील गेले. अशा वेळी कधीतरी शाळेच्या शिक्षकाने नदीवर जाऊन स्वतःला पोहायला येत असेल तर उडी मारणं, किंवा असा कुठचा शिक्षक बघणं ज्याला उडी मारता येईल. बरोबर आहे. तर उद्या आणखी प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला जर सांगितलं डॉक्टर आम्ही गेलो नदीवर आणि मारली उडी, तर कसं नका करू. मुलाला पोहता यायला पाहिजे, मुलाला धावता यायला पाहिजे. मुलगा बाजारात जात असताना काही ना काहीतरी घडतंय आणि जर विरोध करावा लागला तर अरेला कार्य करण्याची हिंमतही असली पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण विद्यार्थी जर तयार झाला तर तो पुढच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मला आठवतं मी एकदा जिमवर गेलो होतो, आमच्या भगीरथला जिम आहे, की हे दंड आहे ते काही जिम मधले नाही, हे शेतात काम करून आलेले आहे. मी रोज सकाळी 1.5-2 तास शेतात काम करतो. सर तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, मी नाश्त्याला जेव्हा बसतो त्या बायकोला सांगतात 30 रुपयाचं काम केलंय, मग ती काहीतरी 26-27 रुपयाचा नाश्ता मला देते. ती मला एकदा गंभीर म्हणाली, कसं आयुष्यभर असं करत राहिलं तर दिवसभर काम करावं लागेल, त्याच्यामुळे तुला पालन पोषणाची जबाबदारी माझी, दुपारचं जेवण रात्रीचं जेवण फुकट, सकाळचं नाश्ता वेळी फक्त मला सांगायचं. मला असं वाटतं आपण सगळ्या लोकांनी मग तो डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, हे मातीशी आपलं जे नातं तुटत चाललंय ना, ते आपल्याला मातीचं नातं जपलं पाहिजे. ती भात लावणी केली पाहिजे, कोंबडी पाळली पाहिजे, गाई पाळल्या पाहिजे, शिफ्टी काढली पाहिजे, नारळ सोडून बघितला पाहिजे. ही सगळी कौशल्याची कामं आहेत आणि ही कामं करत असताना व्यक्तिमत्व विकास होतो ना, तो ऑल टुगेदर डिफरंट असतो. म्हणजे काल मी साप्ताहिक सकाळ वाचतो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तो एक रुब्रिक्स क्यूब असतो 6 बाजूचा. तो बेसिकली हंगेरीमध्ये पहिल्यांदा शोधला गेला आणि ज्याने शोधला त्याला बेसिकली 3D इमॅजिनेशन कसं करायचं ते सुचत नव्हतं. म्हणून त्याला असं वाटलं असं काहीतरी खेळलं पाहिजे की जे मला 3D इमॅजिन करता येईल, म्हणून ते तो क्यूब शोधून काढला. काल ना त्याला 50 वर्ष पूर्वी झाली म्हणून त्याच्यावर आर्टिकल आहे. म्हणून मला कधी कधी असं वाटतं आपण शाळेमध्ये भूमिती शिकवत असताना कधीतरी असं इंटरेस्टिंग सांगू का, आजचा दिवस तुला माहितीये आज काय झालं माहितीये. म्हणजे समजा गृहीत धरून चला भूकंप झालाय कुठे आणि ते स्केल येतं ना, रिश्टर स्केल, त्यावेळी जर तुम्ही मुलांना भूकंप शिकवलात ना तर भूकंप मुलं विसरत नाही. आणि त्याला जर तुम्ही एकदा सांगितलं, कारण त्याला इमेजच होत नाही 2 रिश्टर म्हणजे काय, 7 रिश्टर म्हणजे काय, 9 रिश्टर म्हणजे काय. अशा आम्हाला भूगोलच्या शिक्षकांनी सांगायचे, एक बीट घ्यायची आणि 1 मीटरवर खाली टाकल्यानंतर जो धक्का बसतो तो म्हणजे 1 रिश्टर. मला सांगा आपण गरीबात नाही विसरणार. आणि मग ते असं म्हणाले होते हा धक्का आणि होणारं डॅमेज हे 9 रिश्टर पर्यंत जर भूकंप जर गेला तर पार जमीनदोस्त होतं. मग तुमच्या लक्षात येईल मुलाला किंवा सवय लागते किती रिश्टरचा आहे, त्याचं केंद्र कुठचं आहे, त्याचा आणि टेक्टोनिक प्लेटचा संबंध काय आहे, ह्या टेक्टोनिक प्लेट असतात कुठे, हालचाल होते म्हणजे नक्की काय होते, असं जर तुम्ही समजा किंवा समजा आता वायनाची घटना घडली, भूस्खलन झालंय, 300 लोक गेले, दिस इज द राईट टाइम की आम्हाला मायनिंग हवंय की मायनिंग नको हे गोव्यामध्ये चर्चा करायची. आणि ही चर्चा झाली पाहिजे कधी ना कधी. किंवा मायनिंग जर हवं असेल तर ते मायनिंग कॉन्झर्वेटिव्ह वेने कसं करता येईल, मायनिंग झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन कसं करता येईल. कारण सगळ्यात शेवटी देश जर पुढे जायचा असेल तर मायनिंग लागतं, पण मायनिंगमुळे जर कोणाचं नुकसान होणार असेल तर देश पुढे जाईल, पण त्या 300 लोकांचं काय.
त्याच्यामुळे भविष्यामध्ये ही सगळी डिबेट जेव्हा सुरू होईल तेव्हा दोन प्रकारचे लोक भविष्यामध्ये देशाला धोका निर्माण करतील असं मला वाटतंय. एक अत्यंतिक पर्यावरणवादी, म्हणजे एकदम काहीच नको म्हणणारे, न्यूक्लिअर नको, एनरॉन नको, रिलायन्सचा प्रकल्प आला तो नको, अशी नकार घंटा वाजवणारे एक, आणि दुसरे होकार घंटा वाजवणारे स्वार्थी राजकारणी, आणि तिसरा एक पर्याय मला असं वाटतं सुशिक्षित लोकांनी निर्माण करायची गरज आहे. आम्हाला काही अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंटची प्रोसेस सांगता येईल का? दिस इज अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट. भगीरथ बेसिकली काम जर कशात करत असेल तर ह्या अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये काम करतो. म्हणजे विकास कसा झाला पाहिजे, शाळेचा विकास कसा झाला पाहिजे, गावाचा कसा झाला पाहिजे, दुधाचा कसा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये विज्ञान कुठे आलं पाहिजे, अशा प्रकारचं काम आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष करतो. मी मगाशी सरला विचारलं होतं की प्रश्नोत्तराला वेळ ठेवायचा का, त्याचे नाईक साहेब म्हणाले तुम्हाला मला प्रश्न विचारायचे तर मी असं एक 10-15 मिनिटं बोलेन आणि मग थांबेल. मला असं वाटतं प्रश्नोत्तरातून ना जास्त समजतं. हे ना युनिलॅटरल टॉक आहे, हा डोंबऱ्याचा खेळ आहे, हा चालू राहतो. 30-35 मिनिटं काय मी किती वेळ बोलू शकतो. प्रश्न तो नाहीये. माझं म्हणणं आहे की तुमच्या डोक्यात काही जर प्रश्न असतील तर मला विचारा. आम्ही जेव्हा गावाला फिरायचो तेव्हा माझ्या लक्षात यायचं आमच्या कोकणामध्ये 2-2, 3-3 फुटीची देवळं आहेत, पण गावामध्ये इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड नाहीये. आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून जेवढ्या शाळांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड देता येतील तेवढ्या शाळांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड दिले. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, भविष्यामध्ये फळा फडू छडी ह्याच्या पलीकडे जे शिक्षण आहे ना ते आम्ही द्यायला सज्ज झालं पाहिजे. म्हणजे मी त्या दिवशी एकदा सरला विचारलं होतं, सर हा इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड तुम्हाला कसा वाटतो? कारण तो व्ह्यू सोनिक कंपनीचा आहे, 1,00,000-1,25,000 रुपये त्याची किंमत असते. एखाद्या दुर्गम गावामध्ये 1,00,000 रुपये जमा करणं कठीण असतं. अशा वेळी मी भगीरथमध्ये दिले जातो सांगतो सर तुम्हाला तो इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड हवा, कारण त्यांना माहित असतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते सांगतात हो म्हणाले, एज्युकेशन ऑफिसरने सांगितलंय पण एवढे पैसे आमच्याकडे नाही. मी संस्था चालक ते म्हणजे त्यांना याच्यात काही फार पडलेलं नाही असे ते बरेचदा सांगतात. एखाद्या संस्थेच्या काय पडलेलं असतं तो आणतो ते सगळं. मी म्हटलं आम्ही तुम्हाला किती रुपये दिले तर तुम्ही बाकीचे पैसे जमा करा. मग ते सांगतात आम्ही 25,000 जमा करतो, 50,000 जमा करतो. आता बघा आम्ही साधारण 100-125 शाळांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड आहे. त्याचा फायदा हा होतो की एका चांगल्या शिक्षकाला विचारलं सर काय फरक पडला इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्डने? ते म्हणाले मला आईची ना नाळ आठवली. प्लासेंटापासून ती काय ना काहीतरी घेऊन यायची आणि माझ्या बेबीत मला द्यायची. हे जे ग्लोबल दुनिया जी आहे ना, जिथे एका ठिकाणी ज्ञानाचा खजिना आहे, तो ज्ञानाचा खजिना तुमच्या गावापर्यंत फायबरने आलेला आहे. तुमच्याकडे चांगलं स्पीड आहे, पण तुमच्याकडे ना तो अम्बिलिकल कॉर्ड नाहीये. मला असं वाटतं डिजिटल फायबरचा कॉर्ड हा भविष्याचा अम्बिलिकल कॉर्ड आहे, ती नाळ आहे, ती ज्ञानाची नाळ आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि ती एकदा आली की ज्वालामुखी शिकवणं खूप सोपं होतं. नाही तर तुम्ही किती वेळा तरी इमॅजिन करायचा प्रयत्न केला, ज्वालामुखी असा असतो तसा असतो तसा असतो, कोणाला काही इमॅजिन होत नाही. पण तुम्ही एकदा जर व्हिज्युअली जर दाखवलं तर सगळ्यात चांगलं. तुम्ही एबीपी माझा बघता की नाही मला माहित नाही, पण एबीपी माझावर चितळेची ऍड आहे, खूप चांगली ऍड आहे, आणा आणि खा, बरोबर आहे. आणि अशी ऍड ना चितळेच करू शकतात आणि पुणेवालेच करू शकतात. एकदम रॉ ऍड आहे. चितळेचं म्हणणं असं देयर इज नो ऑप्शन अदर दॅन चितळे, आणा आणि खा, बाकी काही विचारच करू नका. तुम्ही जर एकदा मुलाला सांगितलं ना तुझ्या मनात जर प्रश्न आला असेल तर कर गुगल, वाच, मी तुझ्यासोबत आहे. मला असं वाटतं हे करायची गरज आहे. तुम्ही आज घरामध्ये हे अनुभवता, तुम्ही काय नाही काहीतरी बायकोला नवीन सांगायला पण जायचं आणि तिथं सांगायचं प्रसाद मी सकाळीच वाचलाय असं आता घरात होतं. तुम्ही काहीतरी कौतुकाने सांगायला जाता की हर्षदा असं असं झालं, ते म्हणाले हे तुला सांगतात काल आमच्या ग्रुपवर म्हणाले आहे. अवधूत सांगतो आई तुझ्या ग्रुपवर काल आलं, आम्ही 15 दिवसापासून बघतो. मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये डिजिटल लर्निंग, अंडरस्टँडिंग, डायलॉग ही सगळी सिस्टीम आम्हाला करावी लागेल. म्हणजे मुलाला समजलंय पण मुलाला उमजलेलं नाही, आणि ती उमजण्याची प्रक्रिया करण्यासाठी ना शिक्षक लागणार आहे. भविष्यामध्ये समजण्यासाठी शिक्षक लागणार नाहीये, भविष्यामध्ये जे समजलंय ते उमजण्यासाठी शिक्षक लागणार आहे. म्हणजे काय तर मला आठवतं आम्हाला
मिनिटं असताना पांगळू बैलाची कविता होती. ते खरं रूपक होतं. आणि कुठं तिला उद्याही कडाड आसुरांची वळ पाठीवर अशी ती कविता होती. एका पांगळू बैलाचं वर्णन होतं. आम्हाला पाचवी ज्या काही मराठी शिकवायला होत्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवलं, म्हणजे त्यांची अडचण काहीच नाही. मी जेव्हा 12वीत आलो तेव्हा आम्हाला एजरे सर भेटले, पांडुरंग एजरे सर. ते आम्हाला 12वीला मराठी शिकवायचे. आणि सर त्यांची तुकारामाची गाथा पाठ होती, दासबोध पाठ होता, ज्ञानेश्वरी उलटी सुलटी पाठ होती, प्रचंड अभ्यास होता. तेव्हा ते बोलताना एकदा म्हणाले होते, ही कविता तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे, पण तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे? आम्ही सांगितलं हो ते बैलाचं वर्णन आहे, त्याच्यावर झूल आहे. ते म्हणाले की हे बैलाचं वर्णन नाहीये, हे शहाजी महाराजाच्या मनोभूमिकेचं वर्णन आहे. बाहेर मुस्लिम आहे, सुविधा देत आहेत, पण आतमध्ये पाठीवर वळ उठले, ते वळ झाकण्यासाठी या झुली आहे. मला असं वाटतं 5वी पासून 12वी पर्यंत मी अज्ञानामध्ये होतो. मला असं वाटतं हा बैलच आहे, पण एकदम दिव्य दृष्टी आली. मला असं वाटतं हा एजरे सर आम्हाला सापडला पाहिजे. त्याचे मी अनेक शिक्षकांना विनंती करतो, विचारतो खासगीमध्ये, की आपण दरवर्षी किती लाख रुपयाची पुस्तकं विकत घेतो, किती लाख रुपयाचा आम्ही वाचतो, आणि मला जर 45 मिनिटं शिकवायचं आहे तर मी त्याच्या 6 पट वेळ एक्सरसाइज साठी खर्च करतोय का? मला असं वाटतं ह्या प्रश्नांची उत्तर जर होकारार्थी आली ना तर तुमचं व्याख्यान ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येतील. मुलाची हिंमत होणार नाही खिडकीच्या बाहेर बघायची. त्याला असं वाटेल अरे बाईला तयारी करून आले, दादांना तयारी करून आलाय. तुम्ही सगळे मनापासून आल्यापासून सगळ्यांना मागे बसवतो, कारण तुमच्या डोक्यात दाग काय माहितीये का, हा आलाय तर नक्की काय बोलणार. बरा बोलला तर ठीक आहे, नाही बोलला तर मग मागे बसलं, 2-4 गुंठ्या काढताय का, तशीच साधारण भूमिका असते. त्याच्या शिक्षणाने खरं तर पुढे जायला शिकवलं पाहिजे. आपण मागे मागे का बसतो, आपण पुढे पुढे आलं पाहिजे असं वाटतं. आणि पुढची पिढी आली तर पुढे गेली पाहिजे. तर माझी आई मला नेहमी सांगायची, प्रसाद दूध तापवताना साईला जपायचं असतं, लक्षात ठेव, दूध तापवणं हा हेतू नसतो. म्हणजे आम्ही शिक्षण संस्था चालवताना मला पुढची पिढी घडवायची, मला माझी साय जपायची आहे. आई लोढी काढत असताना नेहमी सांगायची, ताक घुसळताना मध्ये मध्ये थांबून बघ लोढी येत आहे की नाही. मगाशी कोणीतरी गवतीत म्हटलं परीक्षा पद्धती रद्द झाली. मैत्रिणींनो, शिक्षक लोकांना परीक्षा पद्धती रद्द झालेली नाही. आम्ही पास नापासाचा फक्त शिक्का मारायची प्रक्रिया जी आहे ना ती बंद केली. त्याची 8वी पर्यंत मुलाला नापास करायचं नाहीये, पण त्याच्यामध्ये कुठचा कला गुण आहे, त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते ओळखायचं, त्याचा रियाज आपल्याला केला. एकदा लता मंगेशकरांना कोणीतरी विचारलं होतं तुमचं आवडतं गाणं कुठचं, आणि तुम्ही कोणाचं गाणं ऐकता. मला तुम्ही सांगा, लता मंगेशकर सारख्या गाणं सम्राट दिला, त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. मी कौतुकाने ती सगळी स्टोरी वाचत होतो तेव्हा लताताई म्हणाल्या, शांताताई ते माझ्याकडे येतात ना, तेव्हा मी शांताताईला सांगते तुझं गाणं मला म्हणून दाखव, आणि मी शांताताईचं गाणं ऐकते. मला प्रामाणिकपणे असं वाटतं. तेव्हा लताताईंना कोणीतरी विचारलं होतं, तुम्ही तर एवढ्या सिद्ध असतं गायिका, तरी पण तुम्ही तिचं गाणं काय ऐकता. शब्द कळा म्हणाली तिची आहे, गळा माझा जरी असेल तरी शब्द कळा तिची आहे. त्याचे भाव गाण्यात काय आहे तो मी कदाचित परफॉर्म करत असेल, मी परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे, मी क्रिएटिव्ह आर्टिस्ट नाही. त्याच्यामुळे लेखक, चित्रकार, कलाकार हा क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. त्याच्या वर्गामध्ये गणिताच्या तासाला टंगळमंगळ करणारा कदाचित क्रिएटिव्हिटी मध्ये जास्त असू शकेल, त्याला भूमिती जास्त समजेल, त्याला विज्ञान जास्त समजेल. ते काय त्याला समजता येते 8वी पर्यंत आपण शोधलं पाहिजे. आम्ही साधारण 2 महिन्यापूर्वी मांडेश नावाच्या गावात गेलो होतो, कायमस्वरूपी दुष्काळी भाग. नाही सर, किती वेळ झाला? किती मिनिटं झाले? आणखी 10 मिनिटं. 15 मिनिटं आहे. तुम्ही ते लक्षात ठेवा, आम्हाला वक्ते लोकांना हे माहीत आहे ना, व्यसनासारखं असतं. हा, तुम्ही कंटाळत नाही, आम्ही कंटाळत नसतो. आणि कंटाळण्याचे सिग्नल हळूहळू द्यायला हरकत नाही. साधारण व्हॉट्सअप बघायला सुरुवात करणं, म्हणजे आम्ही तर कॉलेजपर्यंत आठवतं लेक्चर खूप बोर झालं ना की मागची जी पोरं बसलेली असेल तुम्ही आत्ताही करू नका, तर त्याच्यात ती 2-2 चपलं पुढे पर्यंत आणली जायची, पायाने ढकलत. आणि मग लेक्चरला समजायचं की मग आम्ही विचारायचो, सोनाले सर तुम्ही थांबलात का. ते नाही म्हणे, मागच्या मुलं तर चप्पल इथपर्यंत आलं म्हणाले, ओळखायचं ते आता संपवायचं आहे. तोही सिग्नल द्यायला हरकत नाही. आता खूप कष्ट पडतील कारण तुम्ही खूपच मागे बसलेले आहात. तसे मला असं वाटतं हे केलं पाहिजे. शिक्षक शोधले पाहिजे,
मी तुम्हाला आमचा एक अनुभव सांगतो. IBTचा इंट्रोडक्शन टू बेसिक रुरल टेक्नॉलॉजी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे सगळं आहे. दर शनिवार जो आहे तो वह्या पुस्तकं आणायची नाहीये, बरोबर आहे. आनंदी शिक्षण द्यायचं आहे. आता आनंदी शिक्षण म्हणजे काय? तर मला एक शिक्षक मला काय नाही म्हणाले, एरवी तरी आनंदच असतो, शनिवारी डबल आनंद असतो. आनंदी आनंद म्हणजे आनंदी शिक्षण. मी त्याशी एका बाईला भेटलो. बाई म्हटलं आज काय शिकवणार आनंदी शिक्षणात? आज मला मी मोदक करायला शिकवणार. मी म्हटलं मोदक करायला शिकवतो म्हणून तुम्ही कसं शिकवणार? ते म्हणजे मी पहिल्यांदा मोदक शिकवेन, उकड कशी करायची, सारण कसं करायचं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी असणार, ते पातळ बारीक कसं झालं पाहिजे. आणि सोमवारी मी जेव्हा विज्ञान शिकवेन तेव्हा म्हणाले मी प्रेशर कुकर शिकवेन, तेव्हा मी म्हणाले वाफ शिकवेन, तेव्हा म्हणाले मी जेम्स वॅट शिकवेन, तेव्हा म्हणाले मी हे शिकवेन की ती पाळी ची इंटेन्सिटी काय असते. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करताना सगळ्यांच्या तुम्हाला शिकवायचंच आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारे शिकवता येईल का? मेथडॉलॉजी बदलता येईल का? त्याच्याची मेथडॉलॉजी बदलली पाहिजे. तुम्ही आणि मी सगळ्यांनी लहानपणी आईच्या कमरेवर बसून एक घास शिवचा, एक घास माऊचा, एक घास मामाचा. सगळ्यात शेवटी वर जेव्हा जेवत नाही तेव्हा आई सगळ्यात शेवटी एक थंब रूल काढते आणि तो असतो एक घास माझा आणि एक घास बाबांचा. मला असं वाटतं ज्या आई बापाने मुलाला तुमच्यावर विश्वास टाकून शाळेत पाठवलंय त्याला हे शेवटचे 2 घास तुम्ही आई बाबाच्या ममतेने भरवतात ना ज्ञानाचे, ते जर भरवले तर ती मुलं तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. जिथे कुठे जातील तिथं तुम्हाला फोन करून सांगते सर शिकवलं होतं ते लक्षात आहे बरं का. असं आपण सगळ्यांनी शिकवावं आणि मुलांनीही शिकावं. म्हणजे शिक्षक जीव म्हणून शिकवत असेल पण आम्ही होमवर्कच जर केलं नाही तर उपयोग काहीच होणार नाही. म्हणजे माझी बरेचदा बायको डॉक्टर आहे, ती बरेचदा मुलांशी बोलत नाही म्हणते की एखादा डॉक्टर जेव्हा असतो तेव्हा तो 8 तास पेशंट तपासतो. मी जेव्हा विद्यार्थी असतो तेव्हा म्हणतो तेव्हा मी 8 तास अभ्यास करतो का? म्हणजे 8 तास मी शिकायला जातो, शिकणं वेगळं आणि अभ्यास वेगळा, बरोबर आहे. मी 8 तास शाळेत होतो, 8 तास घरात आहे आणि 8 तास बिछाण्यात आहे. असे 24 तास जर आम्ही काढले तर आम्ही त्या उरलेल्या 8 तासामध्ये किती वेळ पुस्तक हातात घेतलंय. आणि भविष्यात मी तुम्हाला सांगेन ज्यांना आयुष्यामध्ये आनंदी राहायचं आहे त्यांनी कॉलेजमध्ये असताना दंगा बसता करायचा, पण अभ्यास केल्याशिवाय झोपू नका. आम्हाला आमचे इंग्रजीचे सर होते धुरी सर म्हणून अजूनही आहेत, ते सांगायचे रोज एक नवीन ना ग्रामरचा शब्द वाचायचा आणि मग झोपायचं, मग ना शब्द कमी पडत नाही. आम्ही अजूनही ते करतो. अजूनही रोज रात्री झोपताना एक कुठच्या तरी नवीन मराठी शब्द, इंग्रजी शब्द, कुठच्या तरी शब्द रोज काहीतरी नवीन वाचायचं आणि वाचत वाचत झोपायचं. माझ्या लहानपणी आमच्याकडे सोबत तेव्हा मासिक असायचं बेहरेंचं, आणि माझ्या बाबांचे एक मित्र आहे काततकर म्हणून, त्यांना अजून विसरणार नाही. तेव्हा आमच्याकडे लाईट होती पण ते मेणबत्ती घेऊन यायचे. मी त्याला विचारायचो लाईट आहे, लाईटवर सोबत वाचा. म्हणाले कसं आहे, मी म्हणाले तसं आळशी आहे. त्याचे पेपर वाचून झाल्यानंतर उठा, लाईट बंद करा. त्याच्यापेक्षा हे म्हणाले चालतं ना, म्हणाले खूप केलं की झोपलं. आणि म्हणाले पुरते किती वेळ? ते म्हणाले पुरते काय नाही म्हणाले, ही बत्ती आहे ना मेणबत्ती ती मला म्हणाले पुरते. आणि मी म्हणाले हे बघतो ती किती लवकर खपते की खूप उशिरापर्यंत राहते. आमच्याकडे ना बाकरे सर होते, मी जेव्हा आयुर्वेद कॉलेजला शिकवायला होतो आणि शिरोड्याच्या मी 1 वर्ष लेक्चरर कोर्स केले तेव्हा आमच्याकडे बाकरे सर होते. त्या बाकरे सर मला हाक मारला ना, शुभम करोती तू म्हणून हाक मारायचे. त्यावेळी बाकरे सरांना विचारायचं सर शुभम करोती तू काय? मी कोकणस्थ आहे, कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि ते होते देशस्थ. गंमत म्हणून लक्षात द्या, फक्त बाकीचं सोडून द्या तर तुम्हाला असं वाटतं मी जातीबद्दल बोलतोय की ते म्हणजे तुम्ही कोकणस्थ ना जाती चिवटे म्हणाले. ते म्हणाले तू म्हटलं म्हणजे काय? ते म्हणाले अख्खं शुभम करोती कल्याणम 40-45 मिनिटं म्हणेपर्यंत ती दिव्याची वात आहे ती जळणार, पुन्हा तेल जळणार. हा सगळा तोटा सहन करण्यापेक्षा शुभम करोती सुरू करायचं, फू करून दिवा विझवायचा आणि अंतरीचा ज्ञानदिवा मात्र विझवायचा नाही. मला असं वाटतं बाहेरच्या झलमाघाटामध्ये माझा अंतरीचा ज्ञानदिवा मी शाबूत ठेवतोय ना, त्याची तेलवात मी बरोबर करतोय ना, त्याच्यावरची काळजी काढतोय ना, ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी बघून येणं. म्हणजे आम्ही आमच्या आता ज्या शिक्षकांसोबत आम्ही काम करतो, आम्ही साधारण
40-50 हायस्कूल आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, त्यांच्यासोबत भगीरथ प्रतिष्ठान काम करतो. आमची एकही शाळा नाही, पण आम्ही अनेक शाळांना मदत करतो. आणि थोडे नाही दिले तर 10-10 लाख रुपये पण देतो. आम्हाला ती शाळा पसंत पडली, नवरी मुलगी पसंत पडली, आमच्याकडे टेस्ट आहे, मी जातो, त्यांचे पाठ बघतो, शिक्षकांशी बोलतो, संस्थाचालकांशी बोलतो, त्यांना विचारतो तुमचं व्हिजन आणि मिशन केलंय का. आता जे केलेले असतात ते सांगतात हे आमचं व्हिजन, हे आमचं मिशन. मी विचारतो रोड मॅप, ते सांगतात डॉक्टर तुम्ही किती पैसे देणार. म्हटलं का हो, म्हणाले एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यात आम्हाला म्हणायला वेळ नाही. म्हटलं सर तुम्हाला जर ह्या प्रश्नांची उत्तर देता येत नसतील, एकही रुपया म्हटलं देणार नाही. भविष्यामध्ये प्रत्येक शाळेने मला पुढच्या 25 वर्षात काय करायचं आहे ते लिहून काढलं पाहिजे, लिहून ठेवा आणि ते बोर्डावर नाही मनाच्या कोपऱ्यात लिहून ठेवा. मी हे करायचं ठरवलंय आणि दरवर्षी सतत विचार करा. ते ठरवलं होतं ते माझ्याकडनं झालं. आम्ही ठरवलं होतं आम्ही IBTचा कोर्स सुरू करणार. 1982 ला डॉक्टर कलवार नावाचे एक गृहस्थ अमेरिकेत आले. ते बेसिकली IITचे केमिकल इंजिनियर परदेशामध्ये होते आणि आले आणि थांबले पाबळला. पुण्याच्या बाजूला पाबळ नावाचं एक गाव आहे, तिथे ते शाळा सुरू केली विज्ञान आश्रम. आणि विज्ञान आश्रमात स्वरूप काय, ऍडमिशनचा क्रायटेरिया काय, जो मुलगा 8वी नापास आहे त्याला ते ऍडमिट करून घ्यायचे त्यांच्याकडे. 3 वर्षाचा कोर्स. अजूनही ती शाळा सुरू आहे. आणि आत्ताचे केंद्र सरकार म्हणताय ना कौशल्य विकास, कौशल्य विकास, ते म्हणजे डॉक्टर कलबागने लावलेल्या झाडाचं रोपटं आहे. डॉक्टर कलबागांचं म्हणणं असं होतं ज्ञानी मनुष्याला जर कौशल्य आलं नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. म्हणजे त्याला एम्पियर समजेल, व्होल्टेज समजेल, पण प्रत्यक्ष जेव्हा तू मोज म्हणून जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा त्याला समजणार नाही. त्याला हे कधीच समजत नाही कॉपर जर सगळ्यात चांगलं उष्णतेचं वाहक जर आहे तर एवढी मोठी लांबची वायर जी असते ती कॉपरची का टाकत नाही, ती ॲल्युमिनियमची का टाकतात. अशा वेळी त्यांना तो जो कॉस्ट बेनिफिट रेशो आहे ना तो कधीतरी समजावून सांगितला पाहिजे. कधीतरी हे समजावून सांगितलं पाहिजे लाव 10 भोपळ्याच्या बिया शाळेच्या परिसरात. तुम्ही काही तुम्हाला विनंती करेल तुम्ही तुमच्या काही शिक्षकांचा अभ्यास बघा सिंधुदुर्गमध्ये घेऊन या. फुकट नाही दाखवणार. 6-7 तास तुम्हाला आम्ही काम करून दाखवू. तिथे आमच्या शिक्षकांना भेटा. तुम्ही असे काही प्रयोग करत असाल, माझी खात्री आहे तुम्ही करत असता. तिथे काही प्रयोग झाले ते बघा. ती मुलं ना 2-2 टन भोपळा तयार करतात शाळेच्या मैदानामध्ये आणि गावठी बाजारातून विकतात. कमर्शियल लेवलला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन करतात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवतात, बोंबलायचं काय ते ठरवतात. बोंबलायचं म्हणजे तुम्हाला समजलं ना, हा त्याची कॉस्टिंग ते सगळं करतात. भोपळ्याचं वजन ताबडतोब किती असतं, घट किती येते, त्या घटेचं गुणोत्तर काय असतं, पहिल्यांदा नर फुल येतं की पहिल्यांदा मादी फुल येतं. तुमच्या लक्षात येईल भोपळ्याचा वेळ जेव्हा तयार होतो त्या पहिल्यांदा नर फुल येतात, नंतर मादी फुलं येतात. मग विज्ञानाचा शिष्य विचारतो असंच का होतं, आणि जो पोरगा उत्तर देईल ना तो ओळखा तो ग्रेट. कारण त्याला विचार करायला शिकतो. तो जेव्हा विचार करायला लागतो आणि मग त्याला काहीतरी सांगा आता ते एक भोपळ्याचं फळ आहे ना ते काढून आण, त्याचा सगळ्यात सेक्शन घे आणि लाव सूक्ष्मदर्शकाखाली आणि बघ काय दिसतं ते. मला असं वाटतं हे केलं त्याने घरातली एखादी मुलगी जरी आणली असेल तर त्याला सांगा सूक्ष्मदर्शकाखाली लावून बघ कशी दिसते. हे करून तर बघा. आणि तुम्ही करून जेव्हा बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्याही वर्गात न्यूटन आहे, तुमच्याही वर्गात भाभा आहे, तुमच्याही वर्गात विक्रम साराभाई आहे. फक्त त्याला बेंचवर उभं करून उपयोग नाहीये. कारण ही अति बुद्धिमान जी मुलं जी असतात माझा अनुभव आहे की त्या शिक्षकाची ना उलटी परीक्षा घ्यायचा बरेचदा प्रयत्न करत असतात. तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा चुणचुणीत पोरगा असतो तुम्हाला 100% प्रश्न विचारतो. अशा माझ्या सरने मला एकदा सांगितलं होतं शिक्षकाने ताबडतोब उत्तर द्यायची गरज नाही. तुम्ही त्याला नुसतं सांगा बाळा आज येत नाहीये, रात्री अभ्यास करते आणि उद्या तुला सांगते बरं का पण तू अभ्यास करा थोडा. दिस इज गुड टीचर. ती काही क्रिकेटची मॅच नाहीये आला की चेंडू टोला. जर तुमचं प्रिपरेशन जर नसेल तर त्याला सांगा ना मला वेळ देशील तुला आज वाचते. तुम्ही आपापसात बोला. आम्ही यावर्षी आमच्या शाळेतले शिक्षक आहेत त्यांना नाशिकच्या शाळेमध्ये पाठवू. आमचं राज्य सरकार महाराष्ट्राचं आदर्श मुख्यमंत्री शाळा निवडतो आणि 51 लाख रुपयाचा पुरस्कार देतो. यावर्षीचा पुरस्कार नाशिकच्या एका शाळेला मिळाला. आम्ही आमच्या शिक्षकांना नाशिकला पाठवतोय. त्यांना सांगतो तुम्ही जा बघून या काय त्या शाळेने केलंय ते. मला असं वाटतं असे प्रयोग तुम्ही करून बघितले पाहिजे. आम्ही IBTचे प्रयोग जवळजवळ आमच्या 12 शाळांमध्ये आम्ही केले.
मी दर शुक्रवारी आठवड्यात एकदा फॅब्रिकेशन, प्लंबिंग, वायरिंग आणि गृहउद्योग ते शिकवलं जातं. फणसाच्या चिप्स करण्यापासून बटाट्याच्या चिप्स करण्यापर्यंत त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढणं, बटाटा लखनौचा हवा की बटाटा मध्य प्रदेशचा हवा, कारण प्रत्येक बटाट्याचा स्तर वेगळा. म्हणजे तुम्ही चिप्सचा जो बटाटा खाता तो भाजीला चालत नाही, भाजीचा चिप्सला चालत नाही. मला असं वाटतं हे सगळं आपण जर करायचं ठरवलं तर मला असं वाटतं शाळा ही प्रयोगशाळा. आणि मला नेहमी असं वाटतं शाळा ही प्रयोगशाळा झाली. आणि शाळा जर प्रयोगशाळा जर झाली तर मला कधी कधी असं वाटतं अख्खा देश ना पुढच्या 70-80 वर्षात अमेरिकेच्या पुढे जाईल, एवढा वेळ लागेल असं मला वाटतंय. उगीच महासत्ता स्वप्न म्हणा असं मी वैज्ञानिक विद्यार्थी म्हणून बिलीव्ह करायला तयार नाही. आमच्याकडे एकदा दाभोलकर आले होते, तुमच्याकडे जे दाभोलकर आले होते ते श्रीराम इन्स्टिट्यूट वाले दत्तप्रसाद दाभोलकर आणि माधवराव चिकरे होते, त्यांनी कोयनाचा डॅम बांधला. ते आमच्याकडे भगीरथला 1 दिवस होते. मी ते छोटे 1 दिवस होतो आणि मला ते एकदा म्हणाले, प्रसाद तुला काय वाटतं हे सामाजिक काम म्हणजे काय असतं? मी म्हटलं काय नाही, सामाजिक परिवर्तन असतं. हे शब्द खूप फसवे असतात. सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती, समग्र विकास, देश आम्ही महासत्तेपर्यंत नेणार, हे सगळे म्हणजे शाब्दिक गुरफडे. विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय, पुढे जाणं म्हणजे काय असतं? तेव्हा ते मला गमतीत असं म्हणाले की खूप ग्राम्य भाषेत ते बोलले होते. एक लक्षात ठेव म्हणाले, समुद्रकिनारी जाऊन समुद्रामध्ये लघुशंका करून तुझ्या लघुशंकेमुळे समुद्राचं पाणी खारट झालं असं चुकू नये म्हणू नको. ह्या ज्ञानसागरामध्ये एवढे एवढे पक्षी तरंगतायत, त्याच्यात तू बारीक सायन्स लक्षात ठेव. आणि तुझ्यापेक्षा मोठी कामं पुढची, भगीरथपेक्षा मोठा काय ते जाऊ बघून या. त्याच्या मी तुम्हाला सगळ्या शिक्षकांना विनंती करेन, विद्यार्थ्यांना विनंती करेन, हे सगळं चालतंय कुठे, कसं चालतंय ते बघून या. मी असे पाठशाळा बघायला वायगणे नावाच्या गावात गेलो होतो. अजूनही ते गुरुकुल पद्धतीचं शिक्षण घेत होतं. गोव्यात किती अशा पाठशाळा सुरू आहेत मला माहित नाही, पण एकीकडे कवळ्याची पाठशाळा जी होती ती खूप चांगली होती. तिथे वेदाध्ययन चालायचं, बाकी सगळ्या गोष्टी चालायच्या. आमच्याकडे एक पाठशाळा चालते आणि आमच्याबरोबर रोटरी लायन्सचे लोक होते, ते होते सोबत. त्यांनी गेलेला प्रश्न विचारला, एनिथिंग रिक्वायर्ड फ्रॉम अवर साइड? तो गुरुकुलचा प्रमुख होता ना, तो म्हणत होता की नथिंग, आय हॅव इनफ थिंग फॉर यू. आणि कृपा करून म्हणाले, आम्हाला याचक बनवू नका. आमच्या गुरुकुलची मुलं शेतात तरवा लावतायत, गाईचं दूध काढतायत, वेदाध्ययन करतायत आणि त्याच्यात जेवढं मिळेल त्याच्याच वर जगतायत. त्याच्यामुळे आम्हाला अनावश्यक गोष्टी देऊन आमच्यातल्या वेदाध्ययनाची जिगल आहे ना ती कमी करू नका. आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, शिकारीचा कुत्रा आहे ना त्याला रात्री जेवायला द्यायचं नसतं. कारण शिकारीचा कुत्रा जर असेल तो जर रात्री जेवला तर झोपणार. तसं मला असं वाटतं ज्याला विद्याध्ययन करायचं आहे त्याने जगाच्या नंतर 1 तास झोपलं पाहिजे, जगाच्या आधी 1 तास झोपलं पाहिजे, तर तुम्ही 2 तास पुढे जा. म्हणजे जग जेव्हा झोपलेलं असेल तेव्हा तुम्ही जागा पाहिजे आणि पुन्हा सकाळी लवकर उठलं पाहिजे. कारण तो सकाळचा जो वेळ आहे ना त्याला 4 AM म्हणतात. आपलं वैद्यशास्त्र असं म्हणतं तेव्हा आपली पिच्युटरी एकदम काम करायला सुरुवात करते, सगळ्या प्रकारचे हार्मोन्स लावलेले असतात आणि त्या 4 वाजता त्याला ब्राह्मण मुहूर्त म्हणतात. आता गंमत अशी आहे की आपली मालिका बघायला 12:30 वाजता आहे. त्याचे ब्राह्मण मुहूर्त होतो कधी हा पुन्हा प्रश्न आहे. गोरज मुहूर्त म्हणजे काय हा पुन्हा हा प्रश्न आहे, कारण गावात गाई शिल्लक नाहीये. आणि कधी कधी मला असं वाटतं की कोणी लोकांनी ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करून साम्राज्य उभी केली, शिक्षण क्षेत्रातली, उद्योग क्षेत्रातली, त्याचा काहीतरी स्टडी केला पाहिजे. मला आठवतं मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा डॉक्टर कुरियन वाचला होता, ज्याने अमूलची ध्वल क्रांती केली. आणि नंतर मी अमूलला जाऊन आलो, त्या आनंदला जाऊन आलो. आणि त्या काळामध्ये जेव्हा दुधाचा आपल्याकडे तेल नव्हता त्या काळामध्ये हा मेटलर्जी मधला बेसिकली इंजिनियर आहे. डॉक्टर कुरियन जे आहे ते बेसिकली मेटलर्जी मधले तज्ञ आहेत, धातू शास्त्रातले तज्ञ आहेत. आणि त्यांना जेव्हा परदेशी स्कॉलरशिप मिळाले तेव्हा प्रश्न विचारलाय व्हॉट इज पाश्चरायझेशन. आणि कुरियन म्हणतात आय डोंट नो. ते सांगतात दाम परदेशात जा आणि दुधाचा अभ्यास करून पाश्चरायझेशन काय करतात अमुक त्याचा. ते गेले, ते आले, पुन्हा आले आणि तो क्षण खूप निसटता आहे की जेव्हा ते आनंदमध्ये कंटाळतायत आणि ठरवतायत की आनंदमध्ये काही होणार नाही, आनंद सोडून जायचंय, त्या दिवशी रात्री ना सरदार पटेल यांना भेटतायत. ते सांगतायत कुरियन माझ्यासाठी 1 दिवस थांब. आपण ना लोह पुरुष म्हणून पटेल जे समजून घेतो
ते पटेल वेगळे आहे आणि डेव्हलपमेंटचे पटेल जे आहेत ना ते वेगळे आहेत. मला असं वाटतं कुरियनने ते सांगितलंय तो रात्र मी कधीच झोपलो नव्हतो. मला असं वाटलं की सगळं संपलं. कुरियनना कोणीतरी विचारलं होतं तुझ्या आयुष्यातला सुप्रीम क्षण कुठचा, तेव्हा ते म्हणाले लाल बहादूर शास्त्री माझं काम बघण्यासाठी आले होते. तो लाल बहादूर शास्त्री, त्या काळचे मुख्यमंत्री पटेल आणि डॉक्टर कुरियन. आणि लाल बहादूर शास्त्रीनं सांगितलं होतं माझ्यासोबत कुठचा दबाजमा नकोय. मला कुरियन जिथे डेअरीचं काम करतो त्या एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या झोपडीमध्ये थांबायचं आहे आणि त्याची विकासाची प्रक्रिया कशी झाली ते समजून घ्यायचे. आणि लाल बहादूर शास्त्री रात्री 2 पर्यंत तिथल्या लोकांशी बोलत होते. तेव्हा त्यांचा पीए म्हणतो की शास्त्रीजी उद्या ना आम्हाला सकाळी कार्यक्रमाला जायचंय. तेव्हा शास्त्रीजी त्याला सांगताय मला आता अशा एका दलिताच्या घरी घेऊन जा की ज्याचं दूध तुमच्या डेअरीला येतं. मला असं वाटतं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये इंटेलेक्च्युअल इंडेक्स हाय होत जात असताना आमचा इमोशनल इंडेक्स खूप चांगला नाही ना शास्त्रींसारखा. भविष्यात तो प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. भविष्यामध्ये हॅपीनेस इंडेक्सचा प्रॉब्लेम येणार आहे, पैशाचा प्रॉब्लेम येणारच नाही. रीडर डायजेस्ट मधलं माझं वाक्य आठवत आहे, देर आर 2 ट्रॅजेडीज इन लाईफ, टू गेट एव्हरीथिंग अँड टू गेट नथिंग. मला असं वाटतं आपण ना पहिल्या टप्प्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मध्ये कुठेतरी सगळं एकाकडे खूप काही आहे आणि एकाकडे काहीच नाहीये. मला असं वाटतं ज्याच्याकडे काहीच नाहीये त्या समाजातली मुलं शिक्षणामध्ये येणं, ते खूप मोठे होणं ही पुढच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. देवधर आपटे जोशी शहाणे आहेतच, पण मला असं वाटतं जो गावकुसाच्या बाहेर आहे तो शहाणा होतोय ना. आणि तो जेव्हा शहाणा होण्यासाठी खटपटतोय तेव्हा जोशी देवधर आपटे त्याला मदत करतायत ना. ती जर मदत केली नाही तर मला असं वाटतं त्या ज्ञानाला अर्थ काहीच नाही. म्हणजे आज सकाळी मी जेव्हा गाडी सुरू केली तेव्हा मला छोले नावाच्या मुलीचा फोन आला, धनगर वस्ती टेंडोली. तिला मी ओळखत नाही. तिला शाळेच्या मुख्याध्यापकाने डॉक्टरला फोन कर तुझ्या फीची व्यवस्था ते करतील. कुठून बोलते, म्हणाले धनगरवाडी झोरे. एवढ्या 2 गोष्टी मला समजलं की कुठनं बोलते, टोपोग्राफी काय, लोकेशन काय. म्हटलं काय अडचण, थोडे पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळाले, तुम्ही पैसे देणार असं मला सांगितलं. मिळतो देणार, कधी लागतील ते मला सांग. तिने मला विचारलं तुम्ही एवढ्या पटकन हो का म्हटलं. म्हणूनच तो म्हटलं भगीरथचा अध्यक्ष आहे. ह्याच्यासाठी ना हिचकीचा करावा लागता का नाही. जेव्हा एखादी धनगराची मुलगी जेव्हा मला येऊन सांगते डॉक्टर मला इंजिनियर व्हायचं आहे, तर मला असं वाटतं कुठून भीक मागायची ते मी ठरवेन, दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण मला असं वाटतं हे ज्ञानी लोक जेव्हा पुढे येतील तेव्हा आम्हाला भविष्यात मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आपल्याला गावाचा एक फंड करावा लागेल, रिव्हॉल्विंग फंड कॉर्पस, की आम्ही आमच्या गावातला कुठच्याही गरीबातला गरीब मुलगा जर मेडिकलला मिळत असेल, प्रोफेशनल ऍडमिशनला मिळत असेल, तो जर शिकू शकत नसेल तर त्याला गाववाल्यांनी सांगितलं पाहिजे तू जा पुढे, तुझ्यासोबत आम्ही चिंता करू नको. मला असं वाटतं एक आंबेडकर परदेशामध्ये गेले आणि येऊन भारतरत्न झाले आणि त्या एका आंबेडकरमुळे समस्त समाज जो आहे ना तो पददलित होता, गावकुसाच्या बाहेर होता, तो मेनस्ट्रीम मध्ये आला. मला असं वाटतं ह्या सगळ्यांना कवेत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते आपण सगळ्यांनी करूया. मला इथे तुम्ही बोलवलं, विचार व्यक्त करण्याची संधी दिली. वक्त्याला कधी गाडी सुरू करायची ते समजलं पाहिजे आणि कधी थांबायचं ते समजलं पाहिजे. आणि मला जायचं आहे 7:30 वाजता आमचा जिल्हा बँकेचा चेअरमन आहे त्याच्या वाढदिवसाला. माझ्या डोक्यात ते आहे तेव्हा तिथे मी वेळेत पोहोचेल ना. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय शंका जर तुमची असतील तर मोकळेपणाने विचारायला हरकत नाही.